Just a second. Aditi, can I speak in English? नहीं, हिंदी. हिंदी में बोलना है, ठीक है, ओके. हरे कृष्ण. आजच्या जपा सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्याला सीता माताजी म्हणून सीता माताजी आज आपल्याला स्पीकर म्हणून लाभलेल्या आहेत आणि त्यांच्याबद्दल सांगू तेवढं कमीच आहे. ऍक्च्युली त्या डेंटिस्ट आहेत. हं? आणि प्लस त्यांनी MS सायकोथेरपी आणि काउन्सिलिंग मध्ये केले. ते काउन्सिलर सुद्धा आहेत. आणि पण त्यांचं ज्या डेंटिस्ट जरी असल्या तरी सुद्धा त्यांचं मुख्य मुख्य जी त्यांची पॅशन म्हणतात ना ती आहे ते म्हणजे की पर्यावरणासाठी काम करायचं. हं? आणि तरुण आणि स्त्रियांकरता काम करायचं. ते खूप म्हणजे त्यांनी प्लास्टिक पासून हे करण्यासाठी कापडी पिशव्यांचं प्रमोशन करणे वगैरे खूप 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 असे प्रोजेक्ट त्यांनी केलेले. आणि ते भक्तिवेदांत हॉस्पिटलचं जे युथ फाउंडेशन आहे त्याच्या अंडर त्यांनी एड्सचं अवेअरनेस काउन्सिलिंग पण त्यांनी ते कंडक्ट करतात. हं? त्याच्यानंतर भारतामधले जे ट्रेडिशनल व्हॅल्यूज आहेत, जे संस्कार आहेत, त्याच्यावरती पण ते काम करतात. ते सगळ्या ट्रेडिशनल व्हॅल्यूज आपले संस्कार तरुणांपर्यंत पोचावेत म्हणून. प्लॅस्टिकचं मी मगाशी सांगितलं तसं. त्याच्यानंतर वृक्षारोपण है ना. त्याच्यामध्ये त्यांनी 50 पेक्षा जास्त शाळा आणि कॉलेजेसमध्ये त्यांनी तो वृक्षारोपणाचा प्रोजेक्ट केला. अशा प्रकारे अध्यात्माबरोबरच आध्यात्मिक आयुष्याबरोबरच ते या पर्यावरणाची पण खूप चांगली काळजी घेतात. इव्हन म्हणतात ना खेडेगावांमधलं जी डेव्हलपमेंट असते त्याच्यामध्ये पण माताजी खूप कॉन्ट्रीब्युट करतात. आणि आपलं जे हे आहे वाड्याचं जे प्रोजेक्ट आहे आपला है ना गोवर्धन इको विलेज, तिथे सुद्धा त्या स्त्रियांकरता वुमन एम्पॉवरमेंट आपला खूप जवळचा विषय वुमन एम्पॉवरमेंट तिथे सुद्धा त्या त्यांची सेवा देतात. अशा प्रकारे अनेक 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 म्हणजे आध्यात्मिक झालं, आरोग्य झालं, त्याच्यानंतर अन्न झालं. अन्नावरती त्या लोकांना त्या स्त्रियांना त्या गाईड करतात कसं अन्न खावं, त्यांच्या आरोग्याविषयी, त्याच्यानंतर दारिद्र्य निवारणाविषयी, त्याच्यानंतर त्यांना कशा प्रकारे ते स्वतःच हे करू शकतात, रोजचं काही काम रोजगार कसा त्या मिळवू शकतात, अशा अनेक विषयांवरती माताजी त्यांना गाईड करतात. त्यामुळे आज एक आपल्याला वर्सटाईल पर्सनॅलिटी, एक व्यक्तिमत्व आज आपल्याला मिळाले. तर मी माताजींना विनंती करते की त्यांनी आम्हाला आजचा जपा टॉक सुरू करावा. थँक्यू माताजी. हरे कृष्णा. थैंक यू. आप सबसे मिलके बहुत अच्छा लगा. माझं मराठी एवढं चांगलं नाहीये पण मी हिंदीमध्ये बोलते. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर आजचं जे जपा टॉक आहे मी ह्या पुस्तकांमधून डिस्कस करणार आहे. 15-20 मिनिटात जेवढं कव्हर करू शकतो तेवढं पॉइंट्स मी कव्हर करते. हे जे भुरीजन प्रभू आहेत ते आपले प्रभुपादांचे खूप सिनियर भक्त डिसायपल आहेत आणि त्यांनी खूप खूप पुस्तकं लिहिलंय, खूप वर्कशॉप्स घेतलंय, जपा वर्कशॉप. खूप वर्षापूर्वी मी हे जपा वर्कशॉप ह्यांचं अटेंड केला होता. तर मला खूप याच्यामध्ये प्रॅक्टिकल पॉइंट्स भेटले. तर हे पुस्तक हे आहे, तुमच्याकडे असलं तर, नाही असलं तर तुम्ही हे नक्की घ्या. याच्यामध्ये
शिक्षाष्टकम जे आहे आपलं चैतन्य महाप्रभूंनी आम्हाला फक्त 8 वर्सेस हे त्यांनी स्वतः लिहिलेलं जे वर्सेस आहेत चैतन्य महाप्रभूंनी, ते आमच्याकडे एक दॅट इज अवर ग्रेट वेल्थ. कारण त्याच्यामध्ये एवढं नॉलेज आणि एवढं त्यांच्या चैतन्य महाप्रभूचं सगळं जे शिक्षा आहेत ते या शिक्षाष्टकम मध्ये एकदम भरलेलं आहे. आणि आपण जेवढं त्याला स्टडी करणार त्याच्यामधून वेगळं वेगळं आपल्याला अंडरस्टँडिंग भेटणार. तर भुरीजन प्रभूंनी पूर्ण जे चॅन्टिंग जे आहे आपलं जे हरे कृष्ण आंदोलनाचं मेन मुख्य ऍक्टिव्हिटी जे आहे हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार, हे जे आहे पूर्ण चैतन्य महाप्रभूंनी आपल्या पहिल्याच शिक्षाष्टकम वर्स मध्ये त्यांनी इन्स्ट्रक्शन्स आपल्याला या वर्स मध्ये दिले. पहिलं जे शिक्षाष्टकम वर्स आहे त्याच्यामध्ये हरे कृष्णा जे महामंत्राचं ग्लोरिफिकेशन हे आपल्याला एकदम सुंदर रूपाने दिलेलं आहे. तर मी त्याच्याने सुरुवात करते. चेतोदर्पणमार्जनं भवमहादावाग्निनिर्वापणम् श्रेयकैरवचन्द्रिकावितरणं विद्यावधूजीवनम् आनन्दाम्बुधिवर्धनं प्रतिपदं पूर्णामृतास्वादनम् सर्वात्मा स्नपनं परं विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. तो या वर्स मध्ये चैतन्य महाप्रभू आपलं जे हरे कृष्ण आंदोलनाचं मेन मुख्य जे ऍक्टिव्हिटी आहे हरिनाम संकीर्तन याचं ग्लोरिफिकेशन देतात. आणि या वर्स मधून आपल्याला एक्सप्लेन करतात की कसं स्टेप बाय स्टेप आपल्याला, जसं आम्ही पहिल्या भक्तीमध्ये येतो, जसं आपल्याला माहिती आहे की हे श्लोक आहे अदौ श्रद्धा. जेव्हा आपल्याला थोडस श्रद्धा असेल तरच आम्ही भक्तांच्या संघमध्ये येणार. आणि जेव्हा आम्ही भक्ताच्या अधो श्रद्धा तथा साधू संघ, श्रद्धा असली तरच आम्ही भक्तांच्या संघमध्ये येणार. आणि जेव्हा आम्ही भक्तांच्या संघमध्ये येणार तेव्हाच आमचं जे भक्तीचं जे क्रीपर आहे छोटासा, ते आपल्या हृदयामध्ये ते त्याला नरिशमेंट भेटणार. कशाने? हरिनाम संकीर्तनाने. आणि मग हळूहळू आपलं अनर्थ निवृत्ती होणार. तर चेतो दर्पण मार्जनम हे जे पहिलं जे पार्ट आहे चेतो दर्पण मार्जनम, याचं एक्सप्लेनेशन ह्यांनी दिलंय. हे जेव्हा आम्ही भक्तीमध्ये येतो आणि जेव्हा भक्तांच्या संघमध्ये येतो तर आपण सगळ्यांनी ते एक अनुभव केला असणार की भक्तांच्या संघमध्ये येऊन जेव्हा आपण हरिनाम हे सुरू करतो आधी, तर आपल्याला तेव्हा एकदम जास्तच आपले जे अनर्थ आहेत ते बाहेर येत आहेत असं वाटतं, हो की नाही? जसं कोणी रागीट असलं तर त्यांना असं वाटायला लागतं की मी एकदम जास्त राग माझा एकदम जास्त वाढलाय, किंवा जे काय आपले वीकनेसेस आहेत ते आणखी आम्हाला दिसायला लागतात. तर ते चेतो दर्पण मार्जनम, चेतो मतलब आपलं जे हृदय आहे आणि दर्पण त्याचं जे कंपॅरिझन एक मिररशी केलं आहे. मिरर म्हणजे आरशा. जेव्हा आम्ही आरशामध्ये बघतो आपण स्वतःला क्लिअरली कधी बघू शकतो? जेव्हा ते आरशा एकदम साफ असला तर. पण जर त्या आरशावर खूप माती असली तर आपण आपल्या स्वतःला क्लिअरली बघू नाही शकत. तर जे अनर्थ आहेत ते त्या डस्ट प्रमाणे आहेत, जे आपलं हृदयाचं जे आरशा आहे त्याला एकदम कव्हर करून ठेवलेलं आहे. आणि जेव्हा आपण खूप महिन्यासाठी घरातनं बाहेर गेलं आणि खूप महिन्यानंतर परत आलं घरी,
तर आपल्याला घर बघितलं तर असं वाटणं, ओ एकदम जसं मी सोडले तसंच आहे, काही बदल नाही आहे. पण जेव्हा आपण झाडू मारायला लागतो किंवा क्लिनिंग करायला लागतो, झटकायला लागतो, तर काय होतो, आणखीच जास्त धूल वर उडते आणि नाकात जातो, डोळ्यात जातं आणि मग आम्हाला एकदम गुदमरायला वाटतं. करेक्ट? तर जेव्हा आपण क्लिनिंग सुरू करतो, तेव्हा आपल्याला समजतं की कोण्या कोपऱ्यात किती किती डस्ट आहे आणि ते बाहेर येतं. तसंच चेतो दर्पण मार्जनम. मार्जनमचा अर्थ आहे क्लिनिंग, महाक्लिनिंग. आपण महाक्लिनिंग करतो टेम्पलचं, डीटी किचनचं. तर एकदम मायन्यूटली क्लिनिंग करतो. तर तेव्हा आपल्याला समजतं की किती धूळ आहे, किती कचरा आहे, किती कोण्यामध्ये आहे. तसंच जेव्हा आपण आपलं चेतना किंवा आपलं मन साफ करायला सुरू करतो, हरिनाम संकीर्तन, हरिनामने जेव्हा आपण करतो, तेव्हा आपले अनर्थ एकदम बाहेर येतात आणि अनर्थ एकदम जास्त दिसायला लागतात. तर आपण एकदम ओव्हरवेल्म होऊन जातो आणि एकदम आपल्याला वाटतं की हे प्रोसेस खरंच काम करतंय की याचा ऑपोजिट इफेक्ट होतोय. पण तेव्हा आपल्याला सीनियर डिवोटींचं गाईडन्स घ्यायला पाहिजे. मी पण एकदम ओव्हरवेल्म झाली होती, तेव्हा मी विचारलं माझे सीनियर्सना आणि महाराजांना पण विचारलं एकदा, की मला असं का वाटतंय की जसं माझं अनर्थ आणखीच जास्त वाढलंय. तेव्हा महाराजांनी सांगितलं, की याच्या आधी, भक्तीमध्ये येण्याच्या आधी, भक्त लोकांच्या संघमध्ये येण्याच्या आधी तुमच्यामध्ये हे सगळं होतं. सगळे अनर्थ होते. पण तुम्हाला दिसत होते का तेव्हा? तुम्हाला माहित पण नव्हतं आणि तुम्ही तुमच्या यू आर ऍक्टिंग ऑन युअर अँगर, एन्व्ही, जेलसी, प्राईड, हे सगळं तुम्हाला माहित पण नव्हतं आणि तुमचं जे ऍक्शन्स होते ते खूप इन्फ्लुएन्स होते, पण तुम्हाला कळत नव्हतं. पण आता तुम्ही भक्तीमध्ये आल्यानंतर, भक्तांच्या संघामध्ये आल्यानंतर तुम्ही हे प्रोसेस चेतो दर्पण मार्जनम सुरू झालंय, म्हणून तुम्हाला आता कळतंय की तुमच्यामध्ये हे तुम्ही आयडेंटिफाय करू शकतात की हे एन्व्ही आहे, हे अँगर आहे, हे प्राईड आहे. तर दिस इज अ प्रोसेस ऑफ क्लिनिंग, महाक्लिनिंग. तर चेतो दर्पण मार्जनम हे सर्वात पॉवरफुल इफेक्ट आहे चॅन्टिंगचा. आणि आपल्याला नेहमी चॅन्टिंग भक्त लोकांच्या गायडन्स मध्ये त्यांचा ऍडवाइस घेऊन आपल्याला पुढे जायला पाहिजे. मग त्याच्यानंतर भव महादावाग्नी निर्वापणम. दावाग्नीचा अर्थ आहे फॉरेस्ट फायर. आणि फॉरेस्ट फायर एकदमच अनकंट्रोलेबल असतं. एकदा सुरू झाला की कंट्रोल नाही करू शकतात फॉरेस्ट फायर. अमेरिकेमध्ये तर पोलीस सगळ्यांना सांगतात इव्हॅक्युएट करा, कारण जसं स्प्रेड होतो ते. तर आपलं महादावाग्नीमध्ये आम्ही सगळे आहोत. हे भौतिक जगात आपण आलोय. इकडे ऍक्च्युली एव्हरीथिंग इज आउट ऑफ कंट्रोल. काहीही आमच्या कंट्रोलमध्ये नाही आणि कधी पण काही पण होऊ शकते. आपण आज वर्ल्डचं सिच्युएशन बघितलं तर आता सगळे घाबरत आहेत, कारण कधी पण थर्ड वर्ल्ड वॉर सुरू होऊ शकतं. कारण आमचे जे गव्हर्नमेंट्स आहेत सगळे दे आर इन द हँड्स ऑफ व्हेरी सेल्फिश डेमोनियाक पीपल. तर आपल्याला माहित नाही की काही पण होऊ शकतो. तर हे भौतिक जगात आपण सगळे आहोत आणि या वर्समध्ये चैतन्य महाप्रभू म्हणतात की या सिच्युएशन मधून बाहेर निघायचं आणि हे पूर्ण दावाग्नीचं जे इफेक्ट आहे ते कमी करण्याचा एकच मार्ग आहे आणि ते आहे हरिनाम संकीर्तन. आणि याचा अर्थ हे नाही की सिच्युएशन बदलेल बाहेरून, पण आपलं इंटरनल जे आहे, जेव्हा आम्ही भक्ती करायला सुरू करतो, आपल्याला सगळं आतून रिअलाइज होतो की हे जे भौतिक जगाचं जे हे कलियुगाचा जे प्रभाव आहे ते आमच्यावर इफेक्ट कमी व्हायला सुरू होतो. म्हणजे वी आर नॉट अफेक्टेड सो मच इफ वी टेक शेल्टर ऑफ हरिनाम संकीर्तन. भव महादावाग्नी निर्वापणम. आपल्याला त्याच्यामधून
निर्वापणम म्हणजे आपल्याला प्रोटेक्शन मिळणार त्याच्याकडे. तर हे एक मोठा ऍक्च्युली त्याचं बेनिफिट आहे. तर आपल्याला भगवंताचं नाव जप केल्यावर हे समजायला पाहिजे की आपल्याला हे एक सारखं प्रोटेक्शन सारखं मिळतंय. श्रेय कैरव चंद्रिका वितरणम. श्रेय कैरव, कैरव म्हणजे लोटस, आणि कैरव चंद्रिका मतलब एकदम सूदिंग रेज ऑफ मून. आता बर्निंग सेन्सेशन मध्ये जेव्हा आपण कोणी असलं, तर आता आजकाल गरमी एवढं वाढली आहे, 40-50 पर्यंत हे जात आहेत. तर थंड आपल्याला जर फील व्हायचंय तर आपण आपल्याला थंड शेड किंवा मध्ये बसायचं किंवा थंड पाणी प्यायचं. ते एक इमिजिएटली वी फील दॅट कूलिंग इफेक्ट अँड किती चांगलं वाटतं. तर हे जे हरिनाम जे आहे, फक्त ते महादावाग्नी कमी नाही करत, त्याचा इफेक्ट कमी करून त्याच्यानंतर कूलिंग रेज आपल्याला एक रिलीफ पण देतं. तर हे दोन जे अनालॉजी आहे, हे खूप एकदम पॉवरफुल आहे, कारण हे आम्ही अंडरस्टँड आणि एक्सपिरियन्स करतोय आता. आणि एक्सपिरियन्स त्याचा आपण जसं आम्ही चॅन्टिंग मध्ये फोकस केलं आणि त्याचा फायदा घेतला प्रॉपरली, अटेंटिव्हली, तर आपल्याला हे एक्सपिरियन्स पण होणार की कसं आपल्याला ते कूलिंग म्हणजे एकदम आमच्या आत्म्याला एक शांती ते देऊ शकतात हे भक्ती, हे हरिनाम केल्याने. तर हे आपल्याला एक मर्सी भगवंतानी दिली आहे की या भौतिक जगात दुसरा आणखी काहीही मार्ग नाही आहे. जसं ते एकदम फेमस वर्स आहे उपनिषद मध्ये, हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलौ नस्त्येव 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 गतिरन्यथा. कारण ह्या कलियुगामध्ये हेच सिच्युएशन आहे आणि एकदमच क्लेश आणि डेंजर सगळीकडे. कलियुगा इज द एज ऑफ डार्कनेस. तर आम्ही सगळे आता कलियुगामध्ये आहोत. तर एकच आमच्यासाठी मार्ग आहे ज्याच्याने आपल्याला कम्प्लीट रिलीफ भेटू शकते या कलियुगाच्या बॅड इफेक्ट्स मधून. ते आहे हरिनाम संकीर्तन. And next is Vidyavadhu Jeevanam. This phrase literally means the life of the wife of knowledge. Vidyavadhu Jeevanam. आणि याचा अर्थ इकडे काय एक्सप्लेन केलेला आहे, मी जरा वाचते. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर explains that just as a wife naturally follows her husband, so transcendental knowledge naturally follows the chanting of the Krishna's holy names. तर हे खूप सुंदर वाक्य आहे, विद्या वधू जीवनम. सो जेव्हा आपण हरिनाम चॅन्टिंग सुरू करतो, आम्ही जसं प्रभुपादांनी सांगितलंय की जे भगवद्गीताचं जे ज्ञान आहे ते आपल्याला, ते सर्वात कॉन्फिडेन्शियल नॉलेज आहे, पण ते आपल्याला कसं रिव्हील होणार, जेव्हा आपलं जे हृदय आहे आम्ही हरिनामानी सॉफ्ट केलं, म्हणजे आपलं जे हृदयाला एकदम रेडी केलं आपलं भक्ती मार्ग मध्ये चॅन्टिंग करून, मगच ते नॉलेज जे आहे आमच्या हृदयामध्ये ते एंटर होणार. याचं व्हेरी चांगलं एक्झाम्पल महाराज एकदा दिलं होतं की आपलं जे हृदय आहे ते एक फील्ड सारखं आहे. जे काही शेतकरी लोक आहेत ते समजतील की एकदम जे जमीन जे आहे एकदम कडक असलं तर त्याच्यामध्ये आपण बीज लावू शकतो का, त्याच्यामध्ये झाड येऊ शकते का, नाही ना. त्याला आधी आपल्याला एकदम तोडून त्या जमिनीला, ते मातीला एकदम
सॉफ्ट करून त्याच्यामध्ये पाणी टाकून एकदम सॉफ्ट करायला पाहिजे. जेव्हा माती एकदम सॉफ्ट होईल मग त्याच्यामध्ये आम्ही जर सीड टाकलं तर ते एकदम चांगल्या प्रमाणे ते रोपट येऊ शकते बाहेर. तर याचा अर्थ हे आहे की जे ज्ञान आहे, ट्रान्सेंडेंटल नॉलेज जे आहे ते ते त्या रोपटासारखं आहे आपल्या हृदयामध्ये. ते आपलं जर हृदय एकदम कडक असेल तर ते नॉलेज आपल्याला आपल्या हृदयामध्ये येणार नाही. भगवद्गीताचं ज्ञान किंवा जे काय भक्तीचं नॉलेज आपल्याला भेटतंय. म्हणून जेव्हा आम्ही हरिनाम करतो, चॅन्टिंग करतो, तर आपलं हृदय ऍक्च्युली त्या मातीसारखं एकदम सॉफ्ट होतो. आणि मग हे जे विद्यावधू जीवनम हे जे आहे आपल्या हृदयामध्ये येतं आणि मग आमचं लाईफ मध्ये एकदम लाईफ येतं आमच्या जीवनामध्ये. जेव्हा हे ट्रान्सेंडेंटल नॉलेज आमच्या हृदयामध्ये येतं. तर श्रील भक्तिविनोद ठाकूर transcendental knowledge begins with the understanding that we are eternal souls and not the body, and approaches completion when we realize our relationship with Krishna. So जसं आम्ही चॅन्टिंग करतो आपलं जे कृष्णाशी जे रिलेशनशिप आहे ते हळूहळू स्ट्रॉंग होत जाते. आणि आपण जेवढं चॅन्टिंग मध्ये फोकस केलं, ते साऊंड व्हायब्रेशन मध्ये आपण आपलं मन खूप लावलं, तेवढं आमचं रिलेशनशिप कृष्णाशी वाढत जातं. आणि जेव्हा आपलं रिलेशनशिप होतं तेव्हा ऑल नॉलेज इज रिव्हील्ड इन द हार्ट. आणि मग काय होतो? आनंदांबुधी वर्धनम. वी आर ऑल लुकिंग फॉर हॅपीनेस, आनंदम. वी आर ऑल लुकिंग फॉर प्लेजर. आपण सगळे कोणीच सांगू नाही शकत की आपल्याला दुःख पाहिजे, दुःखी आम्हाला आवडतं. सगळ्यांना सुखी व्हायचं आहे. तर पण कसलं सुख? भौतिक जगाचं सुख आपण आता रिअलाइज केलंय की भौतिक जगाचं जे मटेरियल गोष्टींशी जे सुख मिळतं ते कधी लास्ट होतच नाही. हे सगळ्यांनी आपण एक्सपिरियन्स केलंय. ते फक्त टेम्पररी सुख आहे. तर हे जे आनंद जे बोलतायत, आनंदम बुधी वर्धनम. वर्धनम म्हणजे एव्हरी स्टेप ते वाढतच जाते, आनंद वाढतच जाते. हे एक्सपिरियन्स भौतिक जगामध्ये आपल्याला नाही पॉसिबल आहे. कारण भौतिक जगामध्ये जेवढा आनंद एक वस्तू भेटल्यावर आपल्याला मिळतं. एक साडी आपल्याला पाहिजे, एकदम महागवाली साडी. एकदा ते साडी तुमच्या हातात आलं तर मग ते कबाडमध्येच असते. त्याचं व्हॅल्यू कमीच होत जातो. त्याचं जे आनंद आपल्याला ते बघून भेटलं होतं आधी ते कमीच होत जाते. ते भौतिक सुखाचं ते नेचर आहे. पण आनंदांबुधी वर्धनम म्हणजे एव्हरी स्टेप it becomes more and more like an ocean. It is just expanding. Anandam buddhi, it is an ocean which is expanding every moment. तर ते फक्त आध्यात्मिक आनंद याच्यानेच पॉसिबल आहे. तर म्हणून जेव्हा आम्ही जे साधक आहोत, जे भक्तीच्या मार्गामध्ये आहोत, जे भगवंताचं नाव घेतो, तर आपल्याला हे समजायला पाहिजे की आपल्याला आनंदाचं जर पॉसिबिलिटी आहे या जगामध्ये, या लाईफमध्ये, दॅट इज ओनली थ्रू द होली नेम. म्हणून आपल्याला भगवंताचं नाव कधीही सोडायचं नाही. जेवढं कुठल्या पण सिच्युएशन मध्ये, आता आपल्या लाईफमध्ये सर्वात सुखी होणार, सुखी हॅपी सिच्युएशन होणार असं काही नाही. आपल्याला वी विल हॅव टू फेस क्रायसिस, वी विल हॅव टू फेस मेनी चॅलेंजेस. पण कसल्या पण सिच्युएशन मध्ये जर आपण फक्त भगवंताचं नाव जे आहे ते सोडायचं नाही. भगवंताचं नाव पकडून ठेवायचं. कारण त्या होली नेम हे चॅन्टिंगनीच आपल्याला हे आनंदांबुधी वर्धनम, हे ब्लिसचं जे एक्सपिरियन्स आहे ते आपल्याला फक्त हरिनामानेच पॉसिबल आहे. Bliss is the natural condition of the soul, and chanting the holy name releases in the heart an ever increasing ocean of transcendental ecstasy. So this is the
blessing that is been given. Last is Pratipadam Purnamrita Swadanam. At every step आपल्याला एकदम अमृतचं स्वादन होतो. इट इज व्हेरी व्हेरी नेक्टेरियन. आपण या स्टेजमध्ये पोहोचलो नाही आहोत तर तुम्हाला असं आपल्याला असं वाटेल की हे काय बोलतायत, आपल्याला चॅन्टिंग करताना झोप येते आणि हे म्हणतात प्रतिपदम पूर्णामृत स्वादनम. असं तर सिच्युएशन आमचं आता नाही आहे, पण आपल्याला हे बाय फेथ वी हॅव टू ऍक्सेप्ट दॅट दिस इज अ स्टेप बाय स्टेप प्रोसेस. आता आम्ही अनर्थ निवृत्तीच्या स्टेजमध्ये आहोत, अजून आपलं क्लिनिंग चाललंय, तर सगळं ते डस्ट नाकात सगळं जात आहे, तर म्हणून आम्हाला ते वी आर नॉट एबल टू एक्सपिरियन्स प्रतिपदम पूर्णामृत स्वादनम. बट नक्की आपल्याला थोडं तरी एक्सपिरियन्स होत आहे, कारण नाहीतर आम्ही एवढ्या वर्षापासून का चॅन्टिंग करणार. जर आम्हाला टेस्ट नाही भेटलं असतं तर आम्ही केलंच नसतं ना. तर एवढं वर्ष आम्ही चॅन्टिंग करतो याचा अर्थ आहे की आम्हाला खरंच थोडं तरी टेस्ट कृष्णाच्या कृपेने मिळतंय, तर म्हणून आपल्याला ते चॅन्टिंग करत जायला पाहिजे. कारण आपण या जगामध्ये हे एकदम डेझर्ट सारखं आहे, इकडे पाणीचं एक थेंब पण नाही आहे आणि आमचा एकदम गळा सुकत चाललाय आणि आपल्याला डेझर्ट मध्ये कोणी एक ड्रॉप किंवा फ्यू ड्रॉप्स ऑफ वॉटर भेटलं तर कसं आपल्याला ते सॅटिस्फॅक्शन मिळेल. तसलं सिच्युएशन आपलं या भौतिक जगामध्ये आहे की हे एक डेझर्ट सारखं आहे आणि इकडे आपल्याला भक्तीचं आणि भगवंताचं नावाचं एक नेक्टर अमृत सारखं मिळतंय, तर ते एक दोन ड्रॉप पण आपल्याला कम्प्लीट सॅटिस्फॅक्शन देऊ शकतं. सर्वात्मा स्नपनम याचा अर्थ आहे द होली नेम बेथ्स द सोल, क्लेन्झिंग इट ऑफ ऑल सटल अँड ग्रॉस कंटॅमिनेशन अँड इमर्सेस इट इन एक्स्टेसी. सर्वात्मा स्नपनम म्हणजे इट कम्प्लिटली प्युरिफाईज द सोल with all the material and gross and contamination. That is how powerful it is. एकदम आंघोळ घेण्यासारखं आहे. स्पिरिच्युअल बाथ. परम विजयते श्री कृष्ण संकीर्तनम. सो सगळं हे 7 इफेक्टच्या नंतर आपण हे समजू शकतो की या पूर्ण जगामध्ये आपल्याला म्हणजे every step we are failing, we are facing so many setbacks, but if we have the holy name then we will be victorious. Even though we are facing so many challenges in this lifetime, in the end we will be victorious. Param vijayate Shri Krishna Sankirtan. That is the assurance कृष्णानी भगवद गीता मध्ये पण दिलंय अर्जुनाला, की last verse of that anybody who takes shelter of the holy name of Krishna, which is non-different from Krishna, will be victorious in the end. All they will, त्यांना कोणीच ते कधी फेल होणार नाही. फेलचा अर्थ काय आहे, परत या भौतिक जगामध्ये ते आत्मा एकदम गुम होऊन जाणार नाही. भक्तीचा मार्ग आणि भगवंतांच्या नावाचं हे घेतलं तर that soul will be in the end liberated from this cycle of birth and death and get shelter at the lotus feet of Lord Krishna. तेच आपलं गोल आहे. तर म्हणून first and foremost instruction in this book is chant Hare Krishna and never stop chanting Hare Krishna. Never give up chanting in whatever situation in life. Thank you very much. Hare Krishna. संजीनी शक्ति माताजी, हरि बोल. हाँ हरि बोल. दंडवत प्रणाम माताजी. इतना अच्छा बताया आपने. मराठीमध्ये बोललं तर चालेल ना माताजीला? हो. प्रयत्न करते. खूप छान Thank you. मुद्दे तुम्ही सांगितले. मला तो एक हा मुद्दा एक खूप आवडला की तुम्ही सांगितलं की कसं ना हरिनाम जेव्हा घेतो आपण एखादी भौतिक गोष्ट प्राप्त करतो तेव्हा तो तात्पुरता आनंद असतो,
परंतु हरिनामाचा जो थंडावा आहे, म्हणजे जो भवदावाग्नी जो आहे, तो आपला कमी होऊन त्याचा थंडावा, शीतलता ती आपल्याला नंतर प्राप्त होते. आणि अजून एक हा एक मुद्दा खूप छान वाटला, की आपल्याला हरिनामामध्ये टेस्ट नाहीये, परंतु तरी आपण वर्षानुवर्ष झाले काहीतरी हरिनाम घेतोय. भले आपल्याला ते समजत नसेल, परंतु काहीतरी प्रेरणा आपल्याला नक्कीच मिळते, म्हणून तरी आपण प्रयत्न करतोय. तर खूप वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे तुम्ही खूप छान मुद्द्यासहित सांगितलं. तर इस्कॉन बारामती वैष्णवी समितीच्या मार्फत मी तुमचे खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते आणि थँक्यू. तुमचे मार्गदर्शन आम्हाला मिळेल अशी आशा ठेवते. थँक्यू सो मच माताजी. थँक्यू. हरे कृष्णा. चालेल माताजी. कोणाला काही प्रश्न असतील तर घेऊयात का माताजी? आहे तुम्हाला थोडा वेळ? मला वेळ आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कुणी विचारू शकता. माताजी सेटिंग फक्त चेंज करा. नाही मी खूपच केलं बघा बरं. झालेलं दिसते सेटिंग. हं. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न असेल किंवा काही व्यक्त करायचं असेल तरी तुम्ही सांगू शकता. या प्लीज फील फ्री. तुम्हाला काय बोलायचंय तर आपण शेअर करू शकतो. मला एक जस्ट आठवलं माताजीने जसं सांगितलं ना की हरिनाम कसं आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवता. तर तसंच ना माताजी एक हरिनामाच्या रूपानेच माझ्याकडे यायच्या. म्हणजे मी हॉस्टेलला जेव्हा होते ना तेव्हा मला आठवतं विशाखा प्रिया माताजी आणि सीता माताजी प्रचारासाठी यायचे आणि मी तर प्रत्येक वेळेला मी झोपलेले असायचे. प्रत्येक वेळेला माताजी टक 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 रूम वरती माझ्या दरवाज्यावरती टक टक करून मला उठवायचे आणि मग त्यांचं असोसिएशन छान द्यायचे. सो अशा प्रकारे हे भक्त असतात की जे या आपल्याला आपल्या मायेच्या ह्याच्यातून जागे करतात. सो मी ते त्यांच्या बाबतीत अनुभवलंय. येस. नाईस ओल्ड डेज. माताजी कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. नाहीतर माताजी थोडस तुम्ही एक 5 मिनिटं तुम्ही जे करताय ना आता ह्याचं त्याच्याबद्दल पण एक लाईक 5 minutes यू कॅन जस्ट थोडंसं जसं आग्रह करू शकता. गोवर्धन इको विलेज मध्ये मी हे महाराजांचे जे रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे त्यांनी 2013 मध्ये मी तिकडे जायची, कारण मला सेवा करायचं होतं गावातल्या लोकांसाठी. तर मी डेंटिस्ट आहे, तर मी त्यांच्यासाठी एक डेंटल क्लिनिक सारखं सुरू करून ते जायची सेवा करायला. तेव्हा महिलांचं जे शेतकरी महिला आहेत ते यायचे माझ्याकडे आणि ते खूपच गरीब होते. त्यांना डेंटल ट्रीटमेंटसाठी पैसेच नव्हतं आणि ते खूप मला सांगायचे त्यांच्या जीवनाबद्दल, कसं त्यांना स्ट्रगल्स होते. तेव्हा मला वाटलं की महिलांसाठी काहीतरी करायला पाहिजे. तर मी ते सजेस्ट केलं इको विलेज मध्ये, म्हणजे आपलं महाराजांना. आणि ते महाराजना खूप आवडलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही करा महिला सशक्तीकरण प्रोग्राम. तर तसं सुरुवात केलं हळूहळू, गावामध्ये जाऊन त्यांना भेटून त्यांना म्हणजे म्हणजे आधी खूप स्मॉल म्हणजे छोट्या याच्यामध्ये सुरू केलं. फक्त गावामध्ये जाऊन आम्ही त्यांचे जे बचत गट आहे त्यांच्या भेटून बोलायची मी आणि त्यांना विचारायचे की काय तुम्हाला काय 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 पाहिजे, काय त्रास आहे. तर मेनली सगळे जे होते महिला गावातले ते खूपच ऍक्च्युली त्यांचं इच्छा होतं की त्यांना काहीतरी शिकायचंय, कारण त्यांना मोस्टली लोकांना शाळेत पण जायला भेटलं नाही. लवकर लग्न झालंय किंवा नवरा अल्कोहोलिक आहे, तर पूर्ण घराचं भार आहे, मुलांचं टेन्शन. तर ते बचत गटांमध्ये त्यांना खूप इच्छा होती की त्यांना पुढे जायचंय, पैसे कमवायचंय, थोडा मदत करायचंय घरात. तर तसं सुरू केलं मग आम्ही. तर पहिलं 1-2 प्रोजेक्ट्स व्हॉलंटियर्स मधले आपले भक्त लोकच येऊन आम्ही गावामध्ये त्यांच्या घरात जाऊन त्यांना पेंटिंग शिकवायचो. कसं दिव्यांचं पेंटिंग ते पहिला प्रोजेक्ट होता.
तेव्हा आपल्याला ते गावातले जे महिला आहेत त्यांचे नवरे ते खूप रागायचे आपल्यावर, आम्हाला बघून असं बघायचे की काय आम्ही त्यांचं टाइमपास करतायत, सगळ्यांना एकत्र करून पेंटिंग शिकवायचं. पण पहिल्याच वर्षामध्ये दिवाळीमध्ये आम्ही एवढं दिवस त्यांचं मार्केट केलं, भक्त लोकांनी घेतलं, तर त्यांचे जे नवरे आहेत त्यांना एकदम सडनली रिअलाइज झालं की कारण पहिल्याच वर्षी पहिल्यांदा त्यांनी दिवाळीमध्ये कमवलं स्वतः. तर त्याच्या नेक्स्ट इयर बघितलं तर त्यांचे नवरे पण सांगायला लागले, आम्हाला पण बसायचं, आम्हाला पण शिकवा पेंटिंग. आणि एकदम त्यांचं आउटलुक बदलला, कारण महिलांचं मग खरंच त्यांना एकदम सशक्त वाटलं की आम्ही पण करू शकतो, आणि त्यांना ते रिस्पेक्ट पण भेटायला लागलं. तर त्याच्याने महिला खरंच खूप पुढे यायला लागले की त्यांना कुठलं पण स्किल, कुठलं पण प्रोडक्ट शिकून त्यांना त्यांच्यानी त्यांना एनकरेज करायचं. आणि त्याच्यानंतर आम्ही बघितलं हळूहळू गावामध्ये खूप काही महिला त्यांना इच्छा होती स्किल शिकण्याची. तर तसंच छोट्या छोट्या प्रोजेक्ट्स करून थोडासा सपोर्ट, मेन सपोर्ट आम्हाला आमची सिनियर माताजी आहेत, मैथिली प्रिया माताजी, त्यांनी पूर्ण फंडिंग साठी हेल्प केलं आणि छोटा वर्कशॉप सुरू केला, जिकडे आम्ही स्टिचिंग शिकायला सुरू केलं त्यांना 2017 मध्ये. आणि तिकडे महिला यायला सुरू केलं, त्यांना आपण काम घरी पण द्यायचो. आणि भक्त लोक, खूप चांगले भक्त येऊन त्यांना शिकवायचे बॅग्स डिझाईन करून. ते बॅग्स एवढे पॉप्युलर झाले, पूर्ण जीवीचे जे फॉरेनर्स येतात योगाचे, त्यांना एवढं आवडतात ते बॅग्स. ते घेऊन जातात आणि खूप त्यांना त्याच्यानी ते कनेक्ट होतात ह्या बायकांशी, ह्या प्रोजेक्टनी. तर महाराजांची इच्छा होती तसं की त्यांना पण सेवामध्ये मग भक्तीमध्ये ते पुढे येऊ शकतात बाय सपोर्टिंग. तर मी तेच करायला लागले. आणि मग मैथिली प्रिया माताजींचा एवढा मोठा विजन होता, तर मी फक्त त्यांना असिस्ट करायला लागले. आणि आता 1-1.5 वर्षापूर्वीच माताजींनी एक मोठा इन्स्टिट्यूट विमेन एम्पॉवरमेंट साठी सुरू केला. ते गोवर्धन स्किल सेंटरच्या बाहेर आहे, एकदम 1 किलोमीटर मध्ये बाजूलाच मोठा एक कॅम्पस आहे आता. त्याच्यामध्ये वेगळ्या स्किल्स आम्ही शिकवतोय, कम्प्युटर्स, ब्युटी पार्लर, मसाज, स्टिचिंग, एम्ब्रॉयडरी, कम्प्युटर्स. आणि बॉईज आणि गर्ल्स दोघांसाठी आता हे मोठं इन्स्टिट्यूट सुरू झालंय. तर तिकडे मी कोर टीम मेंबर आता सारखं सेवा करते आणि वेगळं प्रोजेक्ट्स करते महिलांबरोबर. आणि ह्या इन्स्टिट्यूटमध्ये आता 200 मुलं आणि मुली आहेत टोटल. आणि दरवर्षी आता वाढतच चाललंय. आम्ही एनकरेज करतोय मुलींना की इकडे येऊन तुम्ही स्किल्स शिका, आणि मग त्यांना सपोर्ट पण करतो वेगळं प्रोडक्ट्स ट्रेनिंग देऊन. ते जर त्यांना स्वतःच सुरू करायचंय किंवा त्यांना पैसे कमवायचे, तर आम्ही त्याच्यासाठी वेगळं हे प्रोजेक्ट करतो. आणि मी डेंटिस्ट आहे, तर मी एक प्रोजेक्ट पण आता लास्ट 2 इयर्स पासून करते, फ्री डेंटल ट्रीटमेंट गावामध्ये, स्कूल्समध्ये. तर असंच दरवर्षी थोडं जे काय होऊ शकते ते आम्ही करतो. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. तुम्ही थँक्यू या आणि माताजी. तुम्ही खूप या आणि आमच्या स्किल सेंटर मध्ये या. हा, महाराजांनी या प्रोजेक्टचं नाव नंतर गोवर्धन स्किल सेंटर दिला. बोल. थँक्यू माताजी. इतकं इन्स्पायरिंग वाटलं हे ऐकून. आणि म्हणजे सामाजिक दृष्ट्या पण एक कार्य होतं समाजाच्या दृष्टीने. आणि त्यांना जेव्हा भक्त करतायत, तुमच्याकडून ऐकलं तेव्हा असं वाटतं की एक भक्त करतात तेव्हा त्यांना सामाजिक दृष्टीने पण एक स्थान मिळतं. आणि त्याचबरोबर आध्यात्मिक सगळ्यात मोठं एक गिफ्ट आहे त्यांच्यासाठी की त्यांना आध्यात्मिक जीवनाचं एक गिफ्ट मिळतं. तर खूप प्रेरणादायी वाटलं माताजी हे. तर थोडंसं ना, मी माताजींकडून तुमचा नंबर घेईल, फोन नंबर. मला खूप आवडलं की याच्यातून अजून काही जाणून घ्यायचं आहे मला. ठीक खूप आहे, आपण बोलूया. प्लीज कधी पण फोन करा, आपण बोलू शकतो.
नक्की नक्की कारण माताजी. हे महाराजांचंच विजन आहे. आम्ही तर फक्त थोडस हेल्प करतोय. महाराज हेच बोलतात की त्यांना जेव्हा आपण त्यांना भौतिक सामाजिक रूपाने मदत केलं, आरोग्याविषयी हेल्प केलं, मगच ते भक्त होणार, नाहीतर कशाला ते भक्ती घेणार. त्यांना एवढं त्यांचे आधी नीड्स पूर्ण करायचे आहे, त्यांना ते फिलिंग व्हायला पाहिजे ना. तर आम्ही आता महिला संघ सुरू केला आणि 100-150 बायका येतात गावापासून पासून, काही बोल. वाव. आणि त्याच्यामध्ये आम्ही कीर्तन करतो, त्यांना नाचायला लावतो, थोडासा फिल्म दाखवतो. म्हणजे वी आर ट्राइंग टू गेट देम टुगेदर, तर हे हळूहळू काम सुरू आहे. तुम्ही या स्किल सेंटर मध्ये सगळे मिळून, आणि नक्की नक्की माताजी. थँक्यू. ओके, खूप इन्स्पायरिंग थँक्यू. आहे खरं ते. आणि काहीतरी म्हणजे नवीन करण्यासाठी आणि गरजेचं आहे समाजामध्ये सगळ्यात महत्वाचं. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, की महिलांच्या प्राथमिक गरजा जर पूर्ण नाही झाल्या, तर आपण त्यांना आध्यात्मिक काय देऊ शकत नाही. कारण त्यांच्या समस्यांनीच ते इतके व्यापून गेलेले असते, की ते स्वीकारूच शकत नाही. जेव्हा प्राथमिक गरजा पूर्ण होतात आणि एक आत्मविश्वास त्यांचा वाढतो, तेव्हा स्पिरिच्युअल लाईफ ऍक्सेप्ट करण्यासाठी पण तेवढा कॉन्फिडन्स येऊ शकतो. नक्कीच. थँक्यू माताजी. बरोबर. Every woman needs that, all women need नक्कीच. that support, even devotees and non-devotees, or whether it's rural women or, or women in the West. So Maharaj also, has facilitated that I go every year to, US, and so many of these yoga women who come to our eco village, they also need that guidance. They need that connection with, you know the women empowerment project. That way they will make their progress spiritually. So it's both ways. फक्त टीमवर्क. फक्त गरीब जे बायका आहेत त्यांनाच मदत नाही पाहिजे, आम्ही सगळ्यांना ते एम्पॉवरमेंट पाहिजे ना. वी ऑल नीड दॅट एम्पॉवरमेंट अँड सपोर्ट. सो तुम्ही जे हे संघ बनवलंय तुमचं, रोज सकाळी येऊन चॅन्टिंग करायचं आणि एकमेकांना, हे खरंच विमेन एम्पॉवरमेंट आहे, स्पिरिच्युअल विमेन एम्पॉवरमेंट, आणि ह्याची खूप गरज आहे इस्कॉन मध्ये. आणि म्हणून मी सगळीकडे जिकडे पण जाते तिकडे भक्त लोकांना, महिलांना मी तेच सांगते की आता तुम्ही महिलांचा संघ बनवा. तुम्ही जास्तीत जास्त एकत्र येऊन प्रोग्राम्स करा, कीर्तन करा, चॅन्टिंग करा, डिस्कस करा इच अदर्स प्रॉब्लेम्स. हे खूप गरजेचं आहे, कारण महिलांना नाहीतर दुसरं काहीच सपोर्ट नाही आहे. तर दॅट इज व्हेरी नीडेड. थँक्यू. थँक्यू माताजी. थँक्यू. हरे कृष्ण. थँक्यू माताजी. मला असं वाटतं थँक्यू. की माताजींचा एक त्यांच्या तो प्लास्टिक वरती पण आपण त्यांचा एक प्रोग्राम घेतला हो, पाहिजे. नक्की नक्की. आपल्याला मला असं guidance जाणवायला ना, लागलंय, की खूप काही एकच एक नाही, खूप स्पेशल काही गोष्टीचा अँटी गायडन्स आपल्याला प्लास्टिक. त्यांच्याकडून माताजीकडून आपल्याला मिळणार शिकायला आहे. मिळतील. अँटी तुम्ही खूप छान प्लास्टिक. केलं, की व्यक्त केलं अँटी प्लास्टिक. माताजी हे माताजी विल टेक वन सेपरेट सेशन फॉर माताजीज हिअर. आमची एक वैष्णवी कमिटी आहे जिथं आम्ही माताजींसाठी घेत असतो ना, तर त्याच्यामध्ये शुअर, एक शुअर. प्लीज, आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट दॅट. सो प्लीज, तुम्ही जसं हे आता मला कॉन्टॅक्ट केलं, लगेच हे झालं, तर चांगलं आहे. आपण, आय विल शुअरली वॉन्ट टू कम अँड टॉक. येस. आम्हाला पुढे जाण्यासाठी जर तुमचा अजून छान गायडन्स मिळाला तर कदाचित अजून चांगल्या पद्धतीने आम्ही पण ते रन करू शकतो. तुमचं हे माताजी ऐकल्यावर मला येतील पण बारामतीला, त्या म्हणाल्या ना येतील म्हणून. फिजिकली जर तुम्ही आला खूप 2 दिवसानं आम्हाला पर्सनली गाईडन्स दिला सगळ्यांना, तर ते छान, खरंच खूप छान. नक्कीच आम्हाला खूप हे I होईल. want to tell you one thing. I hope it inspires you that कोविड मध्ये मी माझे होमटाउन हैदराबादला गेली होती, कारण माझे हस्बंड तिकडे काम करतात. तर कोविड मध्ये 1 वर्ष मी तिकडे राहिली, आणि जेव्हा मी गेली मला एवढं असं चौपाटी सोडून जायचं असं एकदम हार्ट ब्रेक सारखं वाटत होतं. तर मी कधीच लाईफ मध्ये गेले नाही कुठे, तर मी काय करणार तिकडे. पण मी गेली आणि मग तिकडे आपल्या सगळे जे डिव्होटी माताजीज आहेत,
त्यांच्याशी मी एकदम कॉन्टॅक्ट केलं. तिकडचे जे लीडर्स आहेत आणि आम्ही ऑनलाईन असं एक ग्रुप बनवलं कोविडच्या टायमामध्ये. रोज असं जप करायचं, भगवद्गीता वाचायचं पुरुषोत्तम मास मध्ये, आणि असं एकदम चांगलं टीम झालं. त्याला आम्ही सखी संघ बोलतो. आणि सखी संघ, आणि पहिल्याच वर्षी आम्ही एक प्रोग्राम केलं हैदराबादमध्ये. जेव्हा कोविड संपलं तर त्याच्यामध्ये 400 महिला आले वाव. पैसे देऊन, आणि वी डिड अ होल डेज इव्हेंट विथ डिफरंट स्पीकर्स आणि कीर्तन, आणि सगळं ऑर्गनाइज्ड ओनली बाय माताजीज. आणि एव्हरी इयर वी डू दिस सखी संघ फेस्ट. तर तुमचं हे चांगलं वैष्णवी ग्रुप तयार झालंय, त्याच्यामधून तुम्ही खूप काही करू शकता. येस. The last 3 years we are having these events, Sakhi Sangha, and we meet every week for seminars and workshops. तर तुम्ही ऑलरेडी करतायत, पण तुम्हाला हे मला शेअर करायचं होतं की असलं जे संघ आहेत, महिला संघ, आपल्याला सुरुवात करायचं. आणि जसं आम्ही हे असं इव्हेंट केलं की नवीन महिला पण जॉईन होणार त्याच्याने. तर आपण आणखी भेटून बोलू शकतो. तुम्हाला जे काय गायडन्स आहे, आपलं जे टीम आहे हैदराबादचं, त्याच्या बरोबर मी तुम्हाला एक ऑर्गनाइज करू शकते, तुमचं जे कोर टीम आहे त्याच्याबरोबर. मग वी कॅन टेक इट फॉरवर्ड फ्रॉम देअर. थँक्यू सो मच. हरे कृष्णा. थँक्यू. हरे दंडवत प्रणाम. हरी बोल. धन्यवाद. हरे कृष्ण. थांबायचं का? येस. हरी बोल. थँक्यू माताजी. सर्वांचे आभार.